सुधाकर आपल्या ह्या 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी पंचाची भूमिका ज्यांनी बजावली तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी तुषार सुधाकर पाटील आणि रोहन पाटील यांना पुढे येण्यासाठी विनंती करतो। तसेच आपले अंपायर आहे त्यांचा कोणी प्रतिनिधी समोर यायचा आहे। अंपायर एक प्रतिनिधी लाईव्ह सुरू आहे। उत्कृष्ट पंचाची भूमिका ह्या SPL 2024 साठी ज्यांनी बजावली त्यांचं कमिटीतर्फे खूप खूप आभार आणि त्यांना सन्मान देऊन त्यांचा सन्मान सुपूर्द करीत आहोत। तसेच या टुर्नामेंटसाठी आज जे कॉमेंटेटर्स इथे उपस्थित झाले आहेत श्री दशरथ पाटील यांनी आपल्या शैलीत इथे कॉमेंट्री केली आणि बराचसा स्वतःवर कंट्रोल ठेवून कॉमेंट्री केली, त्याच्यामुळे आम्हालाही मजा आली। तर मी त्यांना सन्मानित करण्यासाठी बोलवतोय। श्री प्रशांत पाटील यांनी समोर यायचं आहे, त्यांना सन्मान चिन्ह आणि त्यांचं मानधन देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। धन्यवाद। आपण पुढील बक्षीस समारंभाला सुरुवात करण्याआधी आपल्या इथे उपस्थित झालेले आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या अमुग्र वेळ आम्हाला दिला तर मी आपल्या उपस्थितांपैकी त्यांचा प्रतिनिधी म्हणून आपल्या उमरोली गावचे विद्यमान सरपंच माननीय श्री प्रभाकर पांडुरंग पाटील यांना विनंती करतो की या स्पर्धेबद्दल आणि आम्हाला 2 मिनिटं मार्गदर्शन करावं। सर्वांना नमस्कार। सरगम फ्रेंड्स ग्रुप सरपाडा आयोजित सरपाडा प्रीमियर लीग 2024 आजच्या या बक्षीस समारंभासाठी उपस्थित आपल्या उमरोली ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्य, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, सरपाडा गावातील सर्व सदस्य, ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, सरगम फ्रेंड्स ग्रुप सरपाडा यातर्फे सरपाडा प्रीमियर लीगचं आयोजन शुक्रवार आणि रविवार या 2 दिवसामध्ये इथे केलेलं होतं। खरोखरच अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन। मी उद्घाटन प्रसंगी इथे आलो होतो त्यावेळेस सरगम फ्रेंड्सचे जे नियोजन होतं अत्यंत शिस्तप्रिय नियोजन, उद्घाटन सोहळा अत्यंत एवढा सुंदर झाला आणि एक सांगावंच अत्यंत असं वाटतं की सरपाडा हा एक अत्यंत लहान गाव असून आज 6 संघ या सरपाडा गावामधून तयार करून फक्त सरपाडा गावापुरती सरपाडा प्रीमियर लीग ही सामने इथे आयोजित केलेले आपल्यास पाहावयास मिळाले। आजच्या या धावपळीच्या युगात आपण बघतो का कुठेतरी खेळ आणि खेळाला एक चालना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून सरपाडामधील सर्व तरुण युवा वर्ग सरगम डेव्हलपरच्या माध्यमातून इथे हे सामने प्रत्येक वर्षी आयोजित करते। तर मी सर्व गावातील खेळाडूंना सांगू इच्छितो की खेळ आणि खेळामध्ये होणारे आपले शरीरामध्ये जे बदल आपण निश्चितच या माध्यमाने सरगम फ्रेंड ग्रुप सरपाडाच्या माध्यमातून आपण SPL सरपाडा प्रीमियर लीगचे जे नियोजन करता हे अत्यंत हर्षदायी उल्हासदायी आपल्या उमरोली गावामध्ये आपल्याला दिसून येतं। आणि आपण नेटवर्कच्या माध्यमातून ज्याला कोणी इथे यायला जमत नाही
ते आपल्या घरी बसून या मॅचचा अत्यंत आनंद घेत असतात. आणि हे नियोजन असं असतं की दर मॅचच्या फायनलच्या दिवशी आपण एक भोजनाचा एकत्र आस्वाद म्हणजे सर्वांचा मिळून एक गेट टुगेदरचा कार्यक्रम आपण इथे करत आहात. त्याबद्दलही अत्यंत आपल्याला असं एक सुंदर असं नियोजन आपण या सरगम ग्रुपमार्फत इथे करत असतो. आजचे झालेले सामने आणि या सामन्यामध्ये आज विजेता संघ ओम साई बिलियर्स या संघास मी माझ्यातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन करतोय. आणि उपविजेता संघ JNK रिअल टायगर्स यांचंही मी अभिनंदन करतो. कारण बघा कुठलाही संघ सामन्यामध्ये फायनलला जातो तेव्हाच तो संघ फायनलमध्ये पोचू शकतो. आणि आज अत्युत्कृष्ट खेळ दाखवून आपण या सरपाडा गावामध्ये एक चांगलं नाव आपण एक तयार केलेलं आहे. मी उमरोळी ग्रामपंचायत सरपंच नात्याने आपल्या सर्वांना दोन्ही संघांना विजेता आणि उपविजेता संघांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 विषय संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सरपंच साहेब. आपण आपल्या मुलाचे 2 शब्द मार्गदर्शनपर आपल्या खेळाडूंना गावकऱ्यांना दिले त्याबद्दल पुन्हा कमिटीतर्फे मी आपलं खूप खूप आभार मानतो. खरोखर SPL स्पर्धा 2024 पर्व 7वे आजच्या 7वे पर्वाचं उत्कृष्ट नियोजन आयोजन SPL कमिटीने केलं. ह्या आयोजनात जे लोक सहभागी झाले त्या सर्वांचंच कमिटीतर्फे खूप खूप धन्यवाद. तसंच ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी आर्थिक शारीरिक आणि बौद्धिक मदत केली ज्यामुळे ही स्पर्धा इतके उत्कृष्टपणे पार पाडली त्या सगळ्यांचं या कमिटीतर्फे पुन्हा एकदा आभार मानतो. तसंच हे सगळे स्पॉन्सर मिळवण्यासाठी ज्यांनी मेहनत केली आणि ही स्पर्धा तडीस नेण्यास आपलं योगदान दिलं त्या सर्वांचं कमिटीतर्फे आभार मानतो. ही स्पर्धाचं थेट प्रक्षेपण ज्यामुळे आपण पाहू शकलो अशा पाटील नेटवर्क याचा एक प्रतिनिधी इथे यायचा आहे आणि मी विनंती करतो सागर सुरेश पाटील यांना की त्यांना सन्मान चिन्ह आणि त्यांचं मानधन देण्यासाठी त्यांनी पुढे यायचं आहे. सागर सुरेश पाटील पाटील नेटवर्क ज्यांची नावं घेतो त्यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तसंच ह्या स्पर्धेचं संपूर्ण स्पर्धेचं उत्कृष्ट गुणलेखन ज्यांनी केलं ज्यामुळे आपल्याला किती धावा जमवायच्या आहेत किती धावा जमल्या आहेत याचं प्रत्येक क्षणाचा हिशोब आपल्यासमोर मांडला गेला असे आपले उत्कृष्ट स्कोरर येथे उपस्थित आहेत. तर मी विनंती करतो नरेश दौलत घरत माजी ग्रामपंचायत सदस्य यांना की त्यांना उत्कृष्ट स्कोरर यांना सन्मान चिन्ह आणि त्यांचं मानधन देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. तसंच ज्या उत्कृष्ट पिचवर आपण खेळलो ज्यामुळे ही खेळपट्टी सतत 2 दिवस व्यवस्थित राहिली ज्याच्यावर खेळायला मजा आली. फलंदाजांना रन बनवण्यासाठी तर गोलंदाजांना विकेट काढण्यासाठी अशी उत्कृष्ट पिच ज्यांनी बनवला तर असे आहेत चिन्मय आदित्य शुभम मुकेश तनिष धीरज. तर ह्या सर्वांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. तर मी विनंती करतो की रोशन पाटील विक्रम घरत छोटू भाऊ आणि राजेंद्र पाटील यांनी पुढे यायचं आहे. प्रथम मी छोटू भाऊंना विनंती करतो की पुढे यायचं आहे. विक्रम आदित्य मुकेश
मुकेश यांना राजेंद्र पाटील, राजेंद्र गणपत, रोशन मंगल, रोशन मंगल, धन्यवाद धन्यवाद. तसंच ज्या संघ मालकांनी आपापले संघ घेऊन ह्या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं, मोलाचं योगदान दिलं, ह्या सर्व संघ मालकांना आपण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. तर मी विनंती करतो, राकेश राजेंद्र पाटील, अजय हरेश्वर पाटील, विनोद चंद्रकांत पाटील, प्रमोद कमलाकर पाटील, शुभम प्रशांत पाटील आणि भूपेश काशीनाथ घरत यांनी समालोचन कक्षाच्या मागे यायचं आहे. अजय हरेश्वर पाटील यांनी पुढे यायचं आहे. मितांशी फायटर, दुसरा संघ मालक तुषार गावड, मी विनोद चंद्रकांत पाटील यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी आमंत्रित करतोय. तर तिसरा संघ आणि संघ मालक आहेत AVP सरकार, AVP सरकार, विक्रम घरत, मनोज पाटील आणि वैभव पाटील. त्यांचे कोणी प्रतिनिधी यायचं आहे. मी प्रमोद कमलाकर केनी यांना मंचावर येण्याची विनंती करतो. प्रमोद कमलाकर केनी. चौथा संघ आहे ओम साई बिलिव्हर्स, रत्नकांत पाटील. हॅलो, मी शुभम प्रशांत पाटील यांना पुढे येण्याची विनंती करतो. पाचवा संघ आहे J&K टायगर्स, जयप्रकाश पाटील आणि कमलाकर पाटील. तसंच मी भूपेश काशीनाथ घरत यांना मंचावर येण्याची विनंती करतो. आणि सहावा संघ आहे रामजी वॉरियर्स, रोशन पाटील, अजय पाटील, गणराज पाटील आणि मंगेश पाटील. या फायनलचा जो सामना झाला त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, सामनावीर हे चषक देण्यासाठी मी कुणाल घरत आणि विशाल पाटील यांना आमंत्रित करतोय. शेवटच्या सामनावीर
हे चषक देण्यासाठी कुणाल घरत आणि विशाल पाटील यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. ह्या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये ज्यांनी 7 चेंडूवर 17 धावा जमवून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले असे ओम साई बिलिव्हर्सचे बॅट्समन आहेत धीरज पाटील. तसंच पुढील पारितोषिक या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ज्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं तर ती ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो की सतेज पाटील आणि मनीष हरेश्वर पाटील यांनी पुढे यायचं आहे. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ज्यांनी केलं असे खूप चांगले प्लेयर्स यातनं बाहेर आले. त्यातनं सागर, आकाश, साहिल पाटील असे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते. मात्र ह्या सर्वांना मागे सोडत ओम साई बिलिव्हर्समधून ज्यांनी 6 कॅच घेतले असे हर्ष पाटील यांना हे पारितोषिक जात आहे. हर्ष घरत. तसंच या स्पर्धेसाठी ज्यांनी उत्कृष्ट साऊंड व्यवस्था आपल्याकडे केली ज्यांनी उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस प्रोव्हाइड केली ज्यामुळे सर्व मॅचेसचा आनंद आपल्याला घेता आला तर असं त्यांचं मानधन देण्यासाठी मी माजी सरपंच स्वेजल पाटील यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते हे पारितोषिक श्री मनोज किशोर पाटील आणि त्यांचा मुलगा अनिश यांना हे सुपूर्द करायचं आहे. तसंच ज्यांनी उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था केली ज्यामुळे आपण स्वादिष्ट असं जेवण या अंतिम दिवशी आपल्याला मिळालं तर त्यांना मानधन देण्यासाठी मी विनंती करतो की किनियात्यांनी समोर यायचं आहे. किनियात्या ज्यांनी उत्कृष्ट ही भोजनाची व्यवस्था केली ते विशाल पाटील त्यांना हे मानधन देण्यात येत आहे. ते नसतील तर त्यांचा कोणी प्रतिनिधी आहे.
तसंच उत्कृष्ट मंडप आणि डेकोरेटर्स ज्याच्यामुळे आपण मंडपाखाली राहिलो, बाउंड्रीची व्यवस्था ज्यांनी केले, असे मंडप ज्यांनी आपल्याला दिला, तर मी रोशन मंगल पाटील यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते हे त्यांना मानधन द्यायचं आहे. परशुराम पाटील बिरवाडी ते नसतील तर त्यांचा प्रतिनिधी कोणी येऊन हे त्यांचं मानधन घ्यायचं आहे. सह कॉमेंटेटर ज्याच्यामुळे आपण वेळोवेळी जेव्हा मेन कॉमेंटेटरने ब्रेक घेतला तेव्हा सामना सुरळीतपणे सर्वांच्या कानापर्यंत ज्यांनी पोहोचवला, असं पारितोषिक असं मानधन त्यांना देण्यासाठी मी विनंती करतो कमलाकर पाटील यांना की त्यांनी समोर येऊन त्यांना मानधन द्यायचं आहे. तर असे आपले सह समालोचक भूपेश काशीनाथ खरात. भूपेश घरात यांना 2 शब्द बोलायचे आहेत. धन्यवाद. हे जे मला मानधन दिलेले आहे ह्याच्या मी खरोखरच मी तुमचं कौतुक करतो आहे, परंतु हे मानधन मी स्वीकारत नाही. हे मी मंडळाकडे जमा करतो आहे, कारण की मी नेहमीच समालोचन करतो आहे. हे फ्रीमध्ये करतो, मी पैसे कुठले घेत नाही. तर कृपया राग करू नका. हा माझा मान सन्मान केला हाच खूप माझ्यासाठी मोठा आहे. मी मंडळाला सुपूर्द करतो आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भूपेश घरात. हॅलो. तसंच ही जेवणाची भोजनाची आपल्यासाठी व्यवस्था केली होती. त्यामध्ये रवींद्र मनोहर चंद्रकांत कडू, दिवाकर विजय पाटील, वासुदेव व इतर सहकारी अशा सर्वांच्या मेहनतीने आपण उत्कृष्ट भोजनाचा लाभ घेऊ शकलो. तरी कमिटीतर्फे त्यांनाही एक सन्मान म्हणून त्यांना एक थोडेसे मानधन देण्यात येत आहे. मी विनंती करतो जयप्रकाश पाटील यांना की त्यांनी त्यांच्या हस्ते हे त्यांना प्रदान करावं. आपल्यापैकी कोणी एक प्रतिनिधी आला तरी चालेल. धन्यवाद. आपण पुन्हा मुख्य पारितोषिक वितरणाकडे वळत आहोत. तर उत्कृष्ट गोलंदाजी ज्यामुळे आपला संघ नियमितपणे विजयाकडे ज्यांनी वाटचाल वळवली, असे उत्कृष्ट गोलंदाज आपण या संपूर्ण सिरीजमध्ये आपल्याला बघायला मिळाले. यामध्ये खूप चांगले चांगले बॉलर्स आपण बघितले ज्यांनी हॅट्रिकी घेतल्या. एका ओव्हरमध्ये 2-3 रनावरच समोरच्या टीमला रोखलं. अशामध्ये राकेश पाटील आहेत की ज्यांनी 10 विकेट्स घेतल्या. राकेश गावड आहेत ज्यांनी 10 विकेट्स घेतल्या. नितेश पाटील आहेत ज्यांनी 10 विकेट्स घेतल्या. मात्र अंतिम बाजी मारली ती ओम साई बिलीवर्स संघातील ज्यांनी 12 विकेट्स काढल्या असे विशाल पाटील. तर हे पारितोषिक देण्यासाठी मी भरत घरत आणि विनोद चंद्रकांत पाटील यांना मंचावर बोलवतोय. भरत घरत आणि विनोद पाटील. तसंच या आधी आपण जे बक्षीस म्हणजे मानधन जाहीर केलं होतं की ज्यांनी जेवणासाठी उत्कृष्ट सहभाग आपल्याला दिला होता, त्यांनीही त्यांचं मानधन मंडळाला सुपूर्द केलं आहे. आम्ही त्यांचं खूप खूप आभारी आहोत. तसंच प्रत्येक सामन्यामध्ये जो गाभा असतो तो म्हणजे बॅट्समन. तर असं उत्कृष्ट बॅट्समन ह्या संपूर्ण
सिरीजमध्ये ज्यांनी उत्कृष्ट बॅटिंग केली तर ते पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो की अमेय घनश्याम पाटील आणि कमलाकर किनी यांनी समोर यायचं आहे. उत्कृष्ट असे फलंदाज संपूर्ण सिरीजमध्ये आपण बघितले की ज्यांनी उत्कृष्ट आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामने विन करून दिले, आपल्या संघाला एक एक दोन दोन पॉईंट्स मिळवून दिले. त्यात अनेक खेळाडू होते. यामध्ये आशिष पाटील आहे ज्याने 126 धावा या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये बनवल्या. तसेच विशाल पाटील आहेत ज्यांनी 140 धावा आपल्या संघासाठी मिळवल्या. मात्र JK रिअल टायगरमधून ज्यांनी बाजी मारली 166 धावा या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ज्यांनी बनवल्या, हे पारितोषिक जात आहे गौरव कमलाकर पाटील, बेस्ट बॅट्समन. तसंच 150पेक्षा जास्ती धावा जमवल्यामुळे कमलाकर पाटील जे माजी खेळाडू आहेत त्यांच्याकडून गौरव कमलाकर पाटील यांना 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या. तसंच कुठल्याही स्पर्धेचं सर्वोत्कृष्ट मान या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जे बक्षिसाचे मानकरी ठरलेत अशा ह्या 6 संघामधील ज्यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला तर हे बक्षीस आणि रोख रक्कम देण्यासाठी मंचावर मी श्री सुरेश गजानन पाटील, मनोहर घरत यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. तसंच आनंद भालचंद्र पाटील यांनीही पुढे यायचं आहे. आनंद भालचंद्र पाटील यांच्यातर्फेच ही ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आली आहे. तर ह्या संपूर्ण सिरीजमध्ये 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय ते मितांश फायटर्स, मितांशी फायटर्स. हे उत्कृष्ट चमचमती ट्रॉफी आणि रोख रक्कम 5000 रुपये त्यांना प्रदान करण्यात येत आहेत. धन्यवाद. तसेच या सिरीजमध्ये ज्यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर ते ट्रॉफी आणि रोख रक्कम देण्यासाठी, रोख रक्कम 10,000 रुपये देण्यासाठी मी विनंती करतो की दिलीप मामाचंद दिवाकर पाटील यांनी कृपया मंचावर यायचं आहे. मोहन त्यांचा मुलगा इथे असेल तरी. तिसऱ्या क्रमांकाचं रोख पारितोषिक आहे 10,000 आणि चमचमती ट्रॉफी जी दिलीप मामाचंद यांच्याकडनं स्पॉन्सर करण्यात आले आहे. तर ह्या सिरीजमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय ते मातोश्री टायगर्स. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
धन्यवाद. तसेच या संपूर्ण सिरीजमध्ये ज्यांनी उपविजेता पद पटकावलंय तर तसं सेकंड प्राइज रोख रक्कम 25,000 जी आपल्या गावचे विद्यमान सरपंच श्री प्रभाकर पांडुरंग पाटील यांच्याकडनं हे स्पॉन्सर आलेले आहेत. तशीच ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मंगेश काशीनाथ पाटील यांच्याकडनं स्पॉन्सर करण्यात आले. तर हे 2 नंबरचं बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो की मंचावर मंगेश काशीनाथ पाटील, दीपेश चंद्रकांत पाटील आणि चेतन पाटील यांनी मंचावर यायचं आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पटकावलं ते JK रियल टायगर्स. हॅलो. तसंच संपूर्ण मालिकेत ज्यांनी उत्कृष्ट असा खेळ केला की ज्याच्यामुळे या खेळाला मजा आली, त्याचं वर्चस्व संपूर्ण सिरीजवर राहिलं, असं मॅन ऑफ द सिरीज हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो की ज्यांच्यातर्फे ही मॅन ऑफ द सिरीजची मालिकावीरची ट्रॉफी स्पॉन्सर झाले ते वासुदेव हरिश्चंद्र पाटील आणि अजय हरेश्वर पाटील यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. मॅन ऑफ द सिरीज आपण जर बघितलं तर प्रत्येक सामना अलग होता, प्रत्येक सामन्याचे चेस करण्याचे रन अलग होते, टार्गेट अलग होता. मात्र या प्रत्येक वेळी प्रत्येक खेळाडू ओपनिंग असो, त्यानंतर उत्कृष्ट बॉलर असो आणि त्यानंतर होणारी गोलंदाजी असो, या प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडून आपल्या संघाला विजेते करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला. त्यातल्या त्यात उत्कृष्ट ठरलेले मॅन ऑफ द सिरीजसाठी जे दावेदार होते यामध्ये आहे कल्पेश पाटील की ज्यांनी 117 रन्स आपल्या बॅटीने पटकावले आणि गोलंदाजीने 9 विकेटही घेतले. त्यानंतर आहे आशिष पाटील की ज्यांनी 126 धावा केल्या, आपल्या गोलंदाजीच्या बळावर त्यांनी 3 विकेट्सही काढल्या. त्यानंतर आहेत गौरव पाटील की जे बेस्ट बॅट्समन म्हणून ठरले, ज्यांनी 166 रन्स आपल्या फळीने जमवले आणि 2 विकेट्सही घेतले. मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मान अखेर पटकावला ज्यांनी 10 विकेट्स आणि आपल्या फळीने 12 विकेट्स आणि आपल्या फळीने 140 धावा केल्या, अशा ओम साई बिलिव्हर्समधील विशाल पाटील मॅन ऑफ द सिरीज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्या खेळाडूसाठी. धन्यवाद. तसेच या संपूर्ण सिरीजमध्ये अंतिम मोहर ज्या संघाने लावली, अंतिम विजयपद ज्यांनी पटकावलं, रोख रुपये 51,000 प्रथम पारितोषिक
आणि चमचमती ट्रॉफी ही ट्रॉफीची स्पॉन्सर केली होती नीताताई धोडी यांच्यातर्फे. तर मी विनंती करतो की आपल्या गावचे विद्यमान सरपंच श्री प्रभाकर पांडुरंग पाटील, नीताताई धोडी आणि सानिका पाटील यांनी कृपया हे बक्षीस रोख रक्कम आणि चमचमती ट्रॉफी देण्यासाठी पुढे यायचं आहे. हे 1 नंबरचं बक्षीस घेण्यासाठी कमिटीकडनं विनंती करण्यात आली की संघ मालक आणि आयकॉन प्लेअर या दोघांनीच समोर यायचं आहे. त्यानंतर फोटो सेशनसाठी जो चॅम्पियनचा बोर्ड लागला आहे त्या ठिकाणी आपण फोटो सेशन करणार आहोत. तर मी प्रथम पारितोषिक सरगम चषक तसंच ही ट्रॉफी देण्यासाठी या SPLचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील यांनी समोर यायचं आहे. 2024 SPL या टुर्नामेंटचे अंतिम विजेते प्रथम पारितोषिक ज्यांनी पटकावलंय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या संघासाठी. ओम साई बिलीवर. हॅलो 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 रत्नकांत पाटील ओम साई बिलिवर्स या संघ मालकांनी 2 मिनिटं थांबायचं आहे. कारण आपण बघतो की प्रत्येक वेळा ते फायनल जातात, हरतात, सेमीफायनलमध्ये बाहेर येतात आणि आतापर्यंत त्यांचा हा प्रवास खूप खडतर झाला होता. मात्र SPL 2024 हे त्यांच्यासाठी पावन ठरले आहे. उत्कृष्ट म्हणजे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांना मिळालं आहे. जवळजवळ बहुतेक सगळे सन्मान त्यांच्या टीमसाठी मिळाले आहेत. तर यासाठी किमान 2 शब्द तरी त्यांनी सर्व प्रेक्षकांना आणि त्यांच्या विशेष करून त्यांच्या टीमला सांगणं आवश्यक आहे, जेणेकरून पुढील वर्षी ते त्या उत्साहाने तुमच्या टीममध्ये येतील. माझ्या टीमने जे काही करून दाखवलं आहे, मेन करून माझा आयकॉन विशाल पाटील 40+ ह्याने जे करून दाखवलं आहे आणि माझ्या पूर्ण टीमने जे करून दाखवलं आहे त्याचा मला अभिमान आहे. धन्यवाद. फोटो सेशन करून घ्यायचं. पुन्हा मान्यवर येथे उपस्थित झालेत त्या सर्वांचा आम्ही आभार मानतो आणि डीजेच्या तालावर या सर्वांना जल्लोषात नाचायचं आहे. हॅलो सर्व खेळाडू आणि SPLचे सर्व मेंबर्स आहेत यांनी मॅच हे सगळं जल्लोष झाल्यानंतर थांबायचं आहे. काही महत्त्वाच्या सूचना सर्वांना द्यायच्या आहेत.